नवी मुंबईत सुगंधी अंगण अभियानाची सुरुवात. स्वच्छतेसोबत सुगंधित शहराचा संकल्प. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी गावातून सुगंधी अंगण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. उपमहापौर दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश शहर केवळ स्वच्छ ठेवणे नसून ते सुगंधित आणि आकर्षक बनवणे आहे. गावठाण परिसरातील घरांसमोरील अंगण स्वच्छ करून सुगंधित फुलझाडांची लागवड करण्यात येत आहे. महापौर सुजाता पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांच्या सहभागातून शहराचे सौंदर्य वाढेल असा विश्वास व्यक्त केला. उपमहापौर दशरथ भगत यांनी हा प्रकल्प संपूर्ण नवी मुंबईत राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत परिसर स्वच्छ आणि सुगंधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे नवी मुंबई शहर स्वच्छतेबरोबरच सुगंधित शहर म्हणूनही ओळखले जाईल असा विश्वास व्यक्त होत आहे. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहर याच्यासाठी नक्कीच तरतुदी आहेत आणि कुठलीही गोष्ट आता अर्थसंकल्प आपण मांडलेला आहे. याच्यातून प्रत्येक आता जे नानांनी उपमहापौरांनी आपल्या समोर आणलेलं आहे, नक्कीच प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यांची इच्छा होईल की आपला प्रभाग ह्याच पद्धतीने स्वच्छ आणि सुंदर असावा आणि ते त्या पद्धतीने आपल्या येणाऱ्या सभांमध्ये ते ठराव मांडतील आणि एकूणच सगळ्यांचे प्रभाग म्हणजे 111 प्रभाग सुंदर आणि स्वच्छ सुगंधित करण्याचा जो उपक्रम इथून सुरू झालेला आहे तो पूर्ण नवी मुंबईवर आपण सुरूच ठेवणार आहोत आणि त्याची सातत्य सुरुवात वन टाइम प्लॅनिंगनी सेक्टर 15 CPD मध्ये केलेली आहे. अशा माध्यमातून एक सेक्टर एक गाव आपण स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यात हा अनोखा जो अभियान आहे त्याचाही सहभाग नक्कीच करणार. सुपर लीग मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी स्पर्धक म्हणून या ठिकाणी आज वाशी गावातून सुरुवात झालेली आहे आणि ह्या आज जो उपक्रम आहे सुगंधी अंगण अभियान, सुंदर माझं अंगण सुगंधी माझे शहर, आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज ह्या ठिकाणी आम्ही जी सुगंधी अंगण हा अभियान राबवलेला आहे तिथल्या नागरिकांनी स्वतः वचनबद्ध झालेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणाने त्या ठिकाणी वचनबद्ध होऊन सांगितलेलं आहे की जे आज सुगंधी अंगण जे आपण केलेलं आहे पुढील जबाबदारी असंच ठेवण्याची आणि सुगंधी ठेवण्याची, याची देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही आमची असेल आणि हेच या अभियानाचं आत्मा आहे. जनसहभाग, लोकसहभागातून हा जो भाग दत्तक म्हणून अभियान जे वापरकर्ते आहेत हा दत्तक घेणं म्हणजे माझं अंगण हे जे मी दत्तक घेणार आहे आणि याचं मी देखरेख ठेवणार आहे, हा ह्या अभियानाचा आत्मा आहे. आणि नव्या मुंबईमध्ये संपूर्ण नव्या मुंबईमध्ये ही एक लोक चळवळ आहे. सुगंधी माझ्या अंगण ही एक लोक चळवळ आहे असं या ठिकाणी आम्ही जातो. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.